महात्मा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त कार्याचं जागर. सोलापुरात संघर्ष नायक राष्ट्रीय पुरस्कारांचा ऐतिहासिक सोहळा संपन्न. डॉक्टर ॲडव्होकेट सुरेश माने, संपादक महादेव नरोटे यांच्यासह विविध क्षेत्रातील धुरीणांचा सन्मान. जनसेवेच्या अखंड यज्ञकुंडात समिधा अर्पण करणाऱ्या मान्यवरांचा गौरव. स्त्री शिक्षणाचे जनक आणि बहुजन समाजाचे उद्धारकर्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीचे ऐतिहासिक पर्व सध्या महाराष्ट्र अनुभवत आहे. या निमित्ताने त्यांच्या समतावादी विचारांचा जागर करण्यासाठी पॅन्थर आर्मी, स्वराज्य क्रांती सेना आणि संघर्ष नायक मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने संघर्ष नायक राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा सोलापूरच्या डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात उत्साहात पार पडला. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक विचारांची पताका खांद्यावर घेऊन लढणाऱ्या समाजातील विविध घटकांचा यावेळी सन्मानाने गौरव करण्यात आला. विद्वत्ता आणि कर्तृत्वाचा संगम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पॅन्थर आर्मी, स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक प्रमुख संतोष आठवले होते. या प्रसंगी प्रसिद्ध कायदेतज्ञ डॉक्टर ॲडव्होकेट सुरेश माने, दैनिक जनमतचे संपादक महादेव नरोटे, सोलापूर जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती रामप्पा चिवडशेट्टी सावकार आणि धाराशिव जिल्हा परिषदेचे नूतन सदस्य सुनील बनसोडे यांना त्यांच्या अजोड कार्याबद्दल संघर्ष नायक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. जनसामान्यांचा आवाज म्हणजे लोकशाहीचा आधार. आमदार सचिन कल्याण शेट्टी. या सोहळ्याला आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे आपली उपस्थिती दर्शवली. त्यांनी गौरवोद्गार काढले की संघर्ष नायक मीडियाने जनसामान्यांच्या व्यथा शासनापर्यंत पोहोचवून लोकशाहीचा चौथा स्तंभ खऱ्या अर्थाने मजबूत केलाय. समाजातील उपेक्षितांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करणे हा महात्मा फुलेंच्या विचारांचा सन्मान आहे. विविध क्षेत्रातील योद्ध्यांचा यथोचित सन्मान महात्मा फुलेंनी दिलेल्या समतेच्या मंत्राला अनुसरून विविध श्रेणीत पुरस्कारांचे वाटप करण्यात आले. आत्मसन्मान गौरव पुरस्कार. दत्ता सूर्यवंशी, ज्येष्ठ साहित्यिक भगवानराव धेंडे, विलास लोढे, सेवाव्रती अतिश शेरसट, संपादक प्रथमेश बनसोडे, शफी इनामदार, पत्रकार रुपाली अवचरे यांच्यासह 27 मान्यवरांनी हा बहुमान स्वीकारला. आदर्श समाजभूषण पुरस्कार. माजी सभापती नळपती बनसोडे, धनेश आचलारे, युवराज सर्वदे, दयानंद बनसोडे आणि गणेश कोळी यांच्यासह 18 समाजसेवकांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला. आदर्श सरपंच पुरस्कार. ग्राम विकासाचा गाडा हाकणाऱ्या लक्ष्मीबाई गायकवाड हुडगी, नागराज पाटील मुस्ती, विश्रांत पाटील आचेगाव आणि मदनराव कुलकर्णी जालना यांच्यासह 10 सरपंचांना सन्मानित करण्यात आले. फुले यांच्या कार्याचा पुनरुच्चार प्रमुख पाहुणे डॉक्टर ॲडव्होकेट सुरेश माने यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक क्रांतीचा पट उलगडत आजच्या काळातही त्यांचे विचार कसे दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहेत हे पटवून दिले. यावेळी पॅन्थर आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मुळे, महाराष्ट्र प्रभारी उमेश जामसंडेकर, प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक अरुण मेढे, महाराष्ट्र प्रदेश संघटक लक्ष्मीकांत कुंबळे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष ज्योती झरेकर, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी समिती प्रमुख महेंद्र वाघमारे, पालघर जिल्हाध्यक्ष आशा मोरे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष महेंद्र रुईकर, नितेश कुमार दीक्षांत, संजय कांबळे, छाया सातारकर, बबन तांदळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन आरोही जमादार यांनी केले. प्रास्ताविक उमेश जामसंडेकर यांनी मांडले तर अमोल कुर्णे यांनी आभार व्यक्त केले. दक्षिण विभाग प्रमुख सागर माने आणि जिल्हाध्यक्ष विनोद बनसोडे, चेतन रोचनबैरे, अनिल राठोड, गणेश चव्हाण, गणेश बनसोडे यांच्या नियोजनामुळे हा सोहळा अभूतपूर्व ठरला. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहूजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,
अण्णाभाऊ साठे आणि एकंदरीत सर्व मानवतावादी विचारांचे जे महापुरुष होऊन गेले यांच्या विचारांना प्रथम विनम्र अभिवादन। आज संघर्ष नायक मीडिया त्याचा 8वा वर्धापन दिन। तर हे संघर्ष नायक मीडिया पॅन्थर आर्मी स्वराज क्रांती सेना या संघटनेचे हे डिजिटल मुखपत्र आहे आणि या मुखपत्राच्या 8व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवर यांचं मी परत एकदा हार्दिक स्वागत करतो। या सगळ्या कार्यक्रमासाठी तुम्ही सर्वजण उपस्थित राहिलात त्या तुम्हा सर्वांचं सुद्धा खूप हार्दिक स्वागत। तर हा जो संघर्ष नायक राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा, या सोहळ्याचं वितरण गेले 8 वर्ष झालं मी करत आहोत। तर या पुरस्कार संघर्ष नायक नावानं का द्यायचा, तर संपूर्ण भारतामध्ये अनेक विविध जाती, धर्म, पंथ, भाषा अशा विविध म्हणजे ह्याच्याने नटलेला हा भारत आहे आणि ह्या भारतामध्ये उपेक्षित वंचित घटकासाठी लढणारे काही लोक होऊन गेले, महापुरुष होऊन गेले आणि त्यांच्या विचारावर सध्याची काय चालणारी जी व्यक्तिमत्व आहेत ते विविध क्षेत्रामध्ये काम करतात, विविध उपेक्षित वंचित क्षेत्रासाठी ते घटकासाठी काम करतात आणि मग त्या काम करणाऱ्या लोकांना आम्ही विचारपीठावर आणून त्यांचा यथोचित सन्मान केला जातो। त्याच्या पाठीमागचा उद्देश असा असतो की त्यांचे ते जे काही कार्य करतात त्या कार्याला, त्यांच्या कार्याला आमच्याकडून पाठबळ मिळावं आणि आणखीन काही उपेक्षित वंचित घटकासाठी जे समाजातला शेवटचा सीमांत व्यक्ती आहे त्या सीमांत व्यक्तीच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी हे लोक झटावेत आणि भारताचा विकास व्हावा, या एक मोठ्या ध्येयासाठी आम्ही ह्या सगळ्या संघर्ष नायक लोकांना आपण इथं बोलवून सन्मानित करत असतो। सन 2018ला आम्ही पुणे येथे मौलाना अबुल कलाम स्मारक कोरेगाव पार्क येथे महाराष्ट्राचे शेतकरी नेते आदरणीय राजू शेट्टी साहेबांना मी पहिल्यांदा संघर्ष नायक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला होता। त्याच्यानंतर आर पाटील तात्या, आर पाटील आबांचे बंधू जे पोलीस दलामध्ये होते, कधीही अगदी कोणीही सामान्य माणूस जरी त्यांना भेटला तरी ते त्यांना सन्मानानं वागणूक द्यायचे। पोलीस दलातला एक खरा बाप माणूस म्हणजे आर पाटील तात्या, त्यांचाही आम्ही संघर्ष नायक म्हणून या ठिकाणी सत्कार केलेला आहे, सन्मान केलेला आहे। त्याबरोबर ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे युवक जे युवा नेते म्हणून आता महाराष्ट्राला परिचित आहेत दीपक केदार, त्यांनाही आपण एकदा संघर्ष नायक पुरस्काराने सन्मानित केलेला आहे। त्याचबरोबर विविध कला क्षेत्रात काम करणारे अशा अनेक कलाकारांना सुद्धा आम्ही या ठिकाणी संघर्ष नायक पुरस्काराने सन्मानित केलं। महाराष्ट्राचे वीज तज्ञ आदरणीय प्रतापरावजी होगाडे जे जनता दलामध्ये कार्यरत होते, नंतर त्यांनी समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव व्यक्ती होती की तुमच्या घरातलं वीज बिल कसं येतं आणि सरकार विजेच्या प्रश्नाच्या संदर्भात जनतेची दिशाभूल कशी केली जाते ते आता हयात नेत। गेल्या वर्षी त्यांचं दुःखद असं निधन झालं, त्यांनाही आपण संघर्ष नायक पुरस्कार दिला। कोल्हापूर येथे अंबाबाईचं जे काही दर्शन महिलांना व्हायला पाहिजे यासाठीचा जो लढा दिला, असे कोल्हापूर येथे जे काही कार्यकर्ते होते त्यांचाही सुद्धा या ठिकाणी सन्मान केला। बांधकाम कामगारांच्या प्रश्नासाठी कॉम्रेड शंकर पुजारी जे सांगलीहून आहेत, त्यांची आशा वर्कर संघटना आहे, बांधकाम कामगार संघटना आहे, अशा विविध क्षेत्रामध्ये जे असंघटित क्षेत्रात जे लोक काम करतात त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कॉम्रेड शंकर पुजारी साहेबांनी कार्य केलेलं आहे। अशा अनेक या 8 वर्षामध्ये दगडविट खाडीमध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण पुरस्कार देण्यात आला। पारधी समाजामध्ये जे लोक काम करतात अशा पारधी हक्क अभियान चालवलेल्या आपल्या सुनीता भोसले म्हणून आहेत शिरूर तालुक्यातल्या, जे अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना आपण निवडून त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला। की हा सन्मान देण्यापाठीमागचा आमचा उद्देश असा आहे की आम्ही जे पॅन्थर आर्मी ही जी काही सामाजिक चळवळ चालवतोय या चळवळीला ही सगळी जी मंडळी आहेत त्यांनी एका शृंखलेमध्ये आपल्याला घट्ट बांधलं जावं आणि जेव्हा सामाजिक लढ्याचा विषय होतो तेव्हा सामाजिक लढ्याच्या अनुषंगानं त्या लोकांनी संघटितपणे या सरकारबरोबर हे जे शासन, ही जी काही व्यवस्था आहे जे उपेक्षित वंचितांसाठी काम करते, पण काम करताना काही जाचक अटी असतात
काही नियम लावले जातात आणि मग आमच्या समाजाचा विकास म्हणजे समग्र वंचिताचा विकास हा थांबला जातो. तो थांबू नये, तो सामाजिक आंदोलनाच्या माध्यमातून पुढे जावा म्हणून आम्ही हा सगळा पुरस्कार वितरणाचा समारंभ करत असतो. आज आमच्या या पॅन्थर आर्मी संघटनेचे पालघरहून आलेले आमचे उमेश जामसंडेकर सर, ऍडव्होकेट किरणराव मोरे, महाराष्ट्राचे माजी प्रदेश अध्यक्ष महेंद्र वाघमारे, पालघर जिल्ह्याचे अध्यक्षा आशाताई मोरे, पुण्याहून आलेले लक्ष्मीकांत कुंबळे, कोल्हापुरातून आलेले आमचे कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष मच्छिंद्र रुईकर, जिल्ह्याचे उपाध्यक्ष संजय कांबळे, जिल्ह्याचे महासचिव नितीश कुमार दीक्षांत, आमच्या संघटनेचे राष्ट्रीय संघटक अमोल कुर्णे, शिरोळ तालुक्याचे उपाध्यक्ष भयासाहेब धनवडे, कोल्हापूर जिल्ह्याचे सांस्कृतिक आघाडीचे अध्यक्ष बबन तांदळे, कोल्हापूर जिल्हा महिला आघाडीचे अध्यक्षा छाया सातारकर, रेखा भोरे, अक्काताई कांबळे आणि त्यांच्यासोबत आलेल्या सर्वच आमच्या भगिनी, पुण्यातून आलेले आपले संजय मंडपे आणि आमच्या आता नव्यानच ज्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड झाली असे चंद्रकांत मुळे यांच्या सुविद्य पत्नी अश्विनीताई चंद्रकांत मुळे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. असा सगळा आमचा हा पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना ही संविधानाच्या हक्कासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी कार्य करते आणि या सगळ्या लोकांना जे काय आपण पुरस्कार देतो हे पुरस्कार देत असताना त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी आपण देतो आणि इथून पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीनं हे सगळे लोक समाजासाठी संघर्ष करावा. यासाठी आपण या वर्षीचा जो पुरस्कार आपण दिला हे आदरणीय ऍडव्होकेट डॉक्टर सुरेश माने सर, जे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे, खूप मोठं उत्तुंग असं काम आहे सरांचं. आमच्या कोल्हापुरामध्ये सुद्धा सातत्याने सर, माझं जे मूळ दानवाड गाव आहे शिरोळ तालुक्यातलं, परवा आम्ही जेव्हा सरांचा संघर्ष नायक राष्ट्रीय पुरस्कार संघर्ष नायक राष्ट्रीय पुरस्कारची घोषणा जेव्हा मोरे सरांना आपल्या माने सरांना केली तर मी शिरोळ तालुक्यातल्या नवे दानवाड या ग्रामीण भागातला म्हणजे महाराष्ट्राच्या सीमा एकदम शेवटच्या गावातला एक शेतमजुरांचा मुलगा आहे आणि मी काही व्यवसायानिमित्त कामानिमित्त पुण्यामध्ये राहायला होतो. दरम्यानच्या काळामध्ये ऍडव्होकेट सुरेश माने साहेब आमच्या गावामध्ये येऊन त्या ठिकाणी प्रबोधनाचे एक शिबिर आयोजित केलं होतं आणि आमच्या गावातल्या लोकांना सुद्धा त्यांनी कायदा आणि बहुजन समाज पार्टीच्या वतीनं एक शिबिराचं सुद्धा आयोजन केलं होतं. काकासाहेब कांबळे म्हणून तिथे आमचे कार्यकर्ते होते आणि काल परवा मला पत्रकारांनी फोन करून सांगितलं, अरे ते तुझ्या गावामध्ये येऊन कार्यक्रम करून गेले, सरांचं खूप मोठं भाषण झालं होतं आणि मी सरांचं त्या ठिकाणी ऐकलं, खूप चांगलं काम केलंस की तुझ्या गावामध्ये येऊन तू नसताना सरांनी गावात प्रबोधन करून गेले. म्हणजे अशी ही जी व्यक्ती आहे. त्याचबरोबर आता सुनील बनसोडे साहेब असतील, रामापत चिवडशिट्टी साहेब असतील, त्यानंतर आपले नरोडे साहेब जे आपल्या दैनिक जनमतचे संपादक आहेत, महादेव नरोडे साहेबांच्या बाबतीत तुम्हाला सांगायचं झालं तर त्यांचं जर तुम्ही वृत्तपत्र पीडीएफ मध्ये येते माझ्याकडे डेली, आमच्याकडे अंक पण प्रिंट येतो कोल्हापूरला, सगळ्या शासकीय कार्यालयामध्ये असतो. तुम्ही जर पेपर उघडला तर सगळ्या पेपरच्या पहिल्या पानावर जाहिरात नसते, काय असते, वंचित, उपेक्षित आणि जे सर्वसामान्य लोक आहेत यांच्या अन्याय अत्याचाराच्या बातम्या असतात. अतिशय खडतर प्रवास करून महादेव अण्णा नरोटे साहेबांनी या धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई या भागामध्ये हे वृत्तपत्र चालवतात. मी सुद्धा हे डिजिटल वृत्तपत्राचा एक छोटासा संपादक आहे. माझंही पूर्वी साप्ताहिक होतं बुद्धभूषण नावाचं. मला माहिती आहे प्रिंटिंग करताना काय अडचणी येतात, किती अडचणी येतात आणि एखादं वृत्तपत्र अण्णा किती वर्ष झालं चालवतात? 31 वर्षे चालवतात. 31 वर्षे एक वृत्तपत्र चालवणं म्हणजे मोठा हत्ती पोचण्याचं काम. आणि सांगितलं जातं राजकारणातल्या लोकांना, जर एखाद्या माणसाला जर बाद करायचं असेल तर त्याला सांगतात तू वृत्तपत्र काढ, म्हणजे त्याचे पूर्ण म्हणजे जसं पूर्वी म्हणायचे एखादा लय श्रीमंत असेल गावगाड्यामध्ये त्याला ट्रकाचा व्यवसाय कर म्हणून सांगायचे आणि राजकारणातले लोक काय सांगायचे की एक वृत्तपत्र चालव. जे वृत्तपत्र चालव म्हणलं की दर दिवसाला त्याला 5-10 हजार रुपये किमान डेली कमीत कमी 10,000 रुपये तरी खर्च येतो. तर 31 वर्ष झालं साहेबांची अगदी जे राहणीमान तुम्ही बघा, अतिशय सामान्याने अगदी शेतकऱ्याची भूमिका घेऊन ते काम करतात
आणि शेतकरी असेल, शेतमजूर असेल, दलित असेल, वंचित असेल, अशा सगळ्या समाजाच्या व्यथा मांडण्याचं काम नरोडे साहेब करतात. अशा सर्व लोकांना आम्ही एकत्रित करून आणि त्याचबरोबर आता आम्ही काही समाजभूषण पुरस्कार दिलेत, काही आत्मसन्मान पुरस्कार दिलेत आणि काही आदर्श सरपंच पुरस्कार दिले. यातला आदर्श सरपंच पुरस्कार इथे मदनलाल कुलकर्णी साहेब आहेत, जे माजी आमदार, हे जालन्याहून आलेले. तर असे काही लोक आम्ही निवडतो, शोधतो आणि त्या लोकांच्या या ठिकाणी या सगळ्या मोठ्या शहरामध्ये आम्ही आमचा कार्यक्रम पुण्यात झाला, दादरला झाला, कोल्हापूरला झाला, इचलकरंजीला झाला आणि या ठिकाणी आपण सोलापूरमध्ये आयोजित करतो. तर अशा सगळ्या लोकांचं सामाजिक चळवळ, आर्थिक चळवळ, शैक्षणिक चळवळ मजबूत व्हावी आणि हे सर्व लोक जे उपेक्षित वंचित जे गावाच्या कुसाबाहेर राहतात, पारधी समाज असेल, रामोशी समाज असेल, धनगर समाज असेल आणि समग्र ओबीसी समाज असेल, यांच्या शैक्षणिक उन्नतीचा मार्ग ह्या सर्व लोकांच्या हातून घडावा यासाठीच आम्ही त्यांना पुरस्कार देत असतो. नाही, आपल्याला माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी, आमदार अक्कलकोट विधानसभा यांनी मोबाईलद्वारा शुभेच्छा संदेश आपल्याला दिलेला आहे. तर त्याची छोटीशी बाईट आपल्या समोर ऐकवण्यात येत आहे. जस्ट त्यांचाच आत्ताच आपल्याला शुभेच्छा संदेश आलेला आहे. तर प्रमुख मान्यवरांना, उपस्थित सर्व मान्यवरांना, पाहुण्यांनाही मी सांगू इच्छिते की त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. पण अतिशय छानपैकी त्यांनी शुभेच्छा संदेशही दिला, त्यासाठी परत एकदा दादांचंही आपण अभिनंदन आणि हार्दिक असं स्वागतही करूया ऑन दी माईक आणि मोबाईल. तर चला आपण त्यांची बाईट ऐकूया. मी माझ्या काही वैयक्तिक कारणास्तव आज या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही, पण संघर्ष योद्धा मीडियाने जो जनसामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत, शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे, या संघर्ष योद्धा मीडियाचे आज इथे संघर्ष योद्धा पुरस्कार सोहळा आयोजित केले गेले आहे. त्या सोहळ्यासाठी मी आयोजकांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि सर्वसामान्यांसाठी झटणाऱ्या लोकांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करून त्यांची कार्य करण्याची क्षमता वाढवण्याचं काम आपण करत आहोत. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी समाजातील अशा लोकांचा सन्मान करणं जे तळागाळातील लोकांसाठी जमतात. आपल्या या कार्याला आम्ही खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि सगळे पुरस्कार प्राप्त जे आपले प्रमुख समाजसेवक आहेत किंवा समाजातल्या काही लोकांना ज्यांना तुम्ही पुरस्कार दिले आहेत, या सगळ्यांचंही अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना, आयोजकांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद. टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. त्यांना ही विनंती की त्यांनी स्टेजवरती स्थानापन्न व्हावं. यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी माने साहेबांचा थोडक्यात परिचय, त्यांचा आपण इथे मनोगत आणि मार्गदर्शन घेणार आहोत. तत्पूर्वी आपण त्यांचा थोडक्यात परिचय ऐकूया. तर सरांचं शिक्षण LLM झालेलं आहे आणि PhD प्राप्त केले. संविधानिक कायदा यातून त्यांनी PhD प्राप्त केलेला आहे. सामाजिक आणि वैचारिक योगदान डॉक्टर सुरेश माने यांनी आपल्या कारकिर्दीत सुरुवातीत बामसेफ आणि दलित शोषण संघटना, समाज संघर्ष समिती, DS4 यांसारख्या संघटनांमधूनही केलेली आहे. फुले शाहू आंबेडकर यांचे विचार त्यांनी आयुष्यभर महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचा प्रचार आणि प्रसारही केलेला आहे. तर त्यांनी बरीच अशी प्रशिक्षणाची शिबिरही घेतलेली आहेत. यांचा बहुसंख्य असा भरपूर असा दांडगा असा अनुभव आहे, जो वाचता वाचता जवळजवळ 10 मिनिटे जातील. तर मी यानंतर पुढील कार्यक्रमास सुरुवात करते. तर आपल्या मंचावरील विराजमान आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने सरांना विनंती करते की त्यांनी त्यांच्याच आवाजात, त्यांच्याच शब्दात आपली कारकीर्द, आपली ओळख, त्याचबरोबर आपल्या संघर्ष नायक मीडियाबद्दल आणि आजच्या कार्यक्रमाबद्दल ही मनोगत आणि मार्गदर्शन द्यावं. तर मी विनंती करते माननीय माने साहेब यांना. सर्वप्रथम ज्यांची आज 200वी जयंती आहे, त्या महात्मा ज्योतिबा फुल्यांना, त्यांच्या आयुष्यभर साथ देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुल्यांना आणि ज्यांनी ज्यांनी शोषित समाजाच्या मुक्तीसाठी, सामर्थ्यासाठी काम केलं, त्या सर्वांना विनम्र अभिवादन करून संघर्ष नायक मीडियाच्या वतीनं महात्मा फुल्यांच्या जयंतीचं औचित्य साधून
त्यांच्या 8व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज एका सोलापूर शहरातील चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल आपण सर्वांनी अगदी मनमोकळेपणानं संघर्ष नायक मीडिया यांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूया. खरं म्हणजे शोषितासाठी काम करणाऱ्या लोकांना पुरस्कार नको असतात आणि त्यांना कोणी पुरस्कार देती नसतं. पुरस्कार मिळतात सत्तेतील बसलेल्या लोकांना, सत्तेच्या सोबत असणाऱ्या लोकांना. आणि त्यामुळं जेव्हा आठवले आणि आमची सगळी मंडळी त्यांनी जेव्हा ही पहिल्यांदा बातमी सोशल मीडियावरती टाकली तेव्हा मला एक आमचा चळवळीतला सहकारी म्हणाला, सर तुम्ही पण पुरस्काराच्या लाईनमध्ये आले काय? आणि त्याच्या बोलण्यातील खोच मला कळाली आणि मी त्याला सहज म्हटलं, मित्रा, सरकारी पुरस्कार त्यांना मिळतात ज्यांचं स्वतःचं काहीच नसतं आणि समाज मान्यतेचे पुरस्कार त्यांना मिळतात ज्यांचं स्वतःचं काहीतरी असतं. गेले 40 वर्ष मी स्वतः वेगवेगळ्या प्रांतात आहे. भारतातल्या 15 राज्याचा कधी काही प्रभारी होतो. दक्षिणेपासून अगदी नागालँड, मणिपूर इथपर्यंतच्या राज्यापर्यंत तळागाळातील शोषितांना संघटन करून त्यांना या स्वतंत्र भारतात मान सन्मानाचं अधिष्ठान मिळवून देणं, याच्यासाठी वेगवेगळी विचारपीठं असतात, मंच असतात, कुठे सामाजिक असतात, कुठे राजकीय असतात, कुठे सांस्कृतिक असतात. परंतु त्याचा हेतू मात्र एकच असतो की ज्या संविधानाला इथल्या माणसाला मूलभूत अधिकार दिले त्या अधिकाराची त्याला प्राप्ती व्हावी. ज्या फुले शाहू आंबेडकरांनी त्याला मानवी मूल्याचं जीवन दिलं ते त्याला हक्काचं मिळावं, यासाठी ही आम्ही सगळी मंडळी कार्यरत असल्यामुळं मी सर्वप्रथम संघर्ष नायक मीडिया यांनी माझी या वर्षीच्या पुरस्कारासाठी निवड केली म्हणून व्यक्तिशः देखील मी तुम्हाला धन्यवाद देतो. खरं म्हणजे मी म्हटलं मगाशी की आम्ही गेल्या 40 वर्षात कधी पुरस्काराच्या भानगडीत नाही, नसावं देखील. खरं म्हणजे सत्ता आणि व्यवस्थेच्या विरोधात असणाऱ्या माणसाला पुरस्कार नकोच असतो आणि तो नसतोच. विशेषतः सहजासहजी मान्यता नसते. ती मान्यता फुल्यांनाही त्या काळी मिळाली नाही, ती मान्यता सावित्रीबाईंनाही त्या काळी मिळाली नाही, ती मान्यता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही त्या काळी मिळाली नाही आणि आधी मिळते असं काही सर्वमान्य समजण्याची गरज नाही. आधी आपण त्या थोड्याशा संभ्रमातून बाहेर येण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कारण गेल्या 50-1 वर्षात फुल्यांच्या विषयी लोकसत्तामधून कधी काही लिहिलं गेलं, नवशक्तीमधून काही लिहिलं गेलं, या महाराष्ट्राच्या वैचारिक पटलावरती ते अधोरेखित आहे. सावित्रीबाईच्या बाबतीत जे काही योगदान आहे त्याचं किती मूल्यमापन या महाराष्ट्रानं केलं तेही पटलावरती आहे. राजर्षी शाहू महाराज ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये एक आदर्श राज्य संकल्पना राबवली, त्या शाहू राजांना इथला मानतो याच्यावरती आधी प्रश्नचिन्ह आहे. या जेव्हा सगळ्या बाबी आपण पाहतो तेव्हा आपल्याला आढळतं काय, आज जेव्हा आपण फुल्यांचा 200वा जयंती महोत्सव साजरा करतोय, सरकार देखील करतोय, 200 वर्ष झाली. म्हणजे 19व्या शतकामध्ये ज्या माणसानं इथल्या व्यवस्थेविरुद्ध बंड करावं, आणि ते बंड छोटं नाही. मगाशी आमच्या संचालन करणाऱ्या गजाननाच्या बद्दल बोलत होत्या, पण महात्मा फुले तो महापुरुष आहे ज्यांनी परशुरामाला सुद्धा नोटीस काढल्याने म्हणाले, तुझं अस्तित्व असेल तर तू माझ्या समोर येऊन हजर राहा. म्हणजे परशुरामाला नोटीस काढणारा भारतातील एकमेव महापुरुष कोण आहे तर तो क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले आहे. त्यामुळे हे महापुरुष पेलवत नाही. आपल्या देशामध्ये अनेक ग्रंथांचं मोठं लफडं आहे, अनेक ग्रंथ आहेत आणि त्या ग्रंथामधून काय सांगितलं जातं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले की भारतातील बहुतेक ग्रंथ हे मानवतेच्या गुलामगिरीचे जाहीरनामे आहेत.
शब्द बघा, मानवतेच्या गुलामगिरीचे जाहीरनामे आहेत. आज जेव्हा मी म्हणतो मानवतेच्या गुलामगिरीचे जाहीरनामे, तेव्हा आज या 2026 या वर्षामध्ये सुप्रीम कोर्टाला कोणत्या विषयावरती सुनवाई करावी लागते, तर केरळ मधल्या कुठल्या तरी शबरीमाला नावाच्या मंदिरामध्ये स्त्रियांना प्रवेश द्यावा की न द्यावा याच्यावरती सुनवाई करावी लागते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला. आणि सरकारतर्फे सांगण्यात येतं की विशिष्ट कालखंडामध्ये स्त्रियांना बंदी घालणं हा धर्माचा भाग आहे, हा रूढी परंपराचा भाग आहे. आणि अशा या रूढी परंपरा आणि धर्माच्या रूढी परंपराच्या अवस्थेमध्ये सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करत नाही. आता मला सांगा, जे सरकार असं म्हणतं की स्त्रियांना विशिष्ट कालखंडामध्ये अनटचेबल मानलं जावं, अस्पृश्य मानलं जावं आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं सुद्धा हस्तक्षेप करू नये, त्या लोकांना भारतीय राज्यघटना समजली असं कसं म्हणावं? त्या लोकांना भारतीय राज्यघटनेद्वारे या देशाचा ते कारभार चालवतात असं कसं म्हणावं? आणि मग हा जेव्हा प्रश्न आपण फुल्यांच्या जयंतीच्या दिवसाला निमित्तानं विचारतो, तर फुल्यांच्या विषयी आपण शेतकऱ्यांचा असूल वाचतो, गुलामगिरी वाचतो, तृतीय रत्न नावाचं नाटक वाचतो. आणि जेव्हाही फुल्यांची ग्रंथसंपदा वाचतो, तेव्हा ज्या भूमीमध्ये फुले झाले त्याच महाराष्ट्रामध्ये कोणीतरी आधी भोंदूबाबा नाशिकला तयार होतो आणि त्याला सत्तेतले लोक पाठबळ देतात. ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे. आणि जर अशा या महाराष्ट्रामध्ये, ज्याला आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, त्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये, दाभोळकरांच्या महाराष्ट्रामध्ये, अगदी म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आधी गंडे दोरे धागे दोरे याचं थैमान घालणारे लोक सत्तेच्या आसपास फिरतात. तेव्हा सत्ता कुणासाठी हा प्रश्न आहे? सत्ता कशासाठी हा प्रश्न आहे? सत्ता वैयक्तिक सामर्थ्यासाठी, वैभवासाठी, आर्थिक लाभासाठी की प्रतिष्ठेसाठी? ज्यापासून फुले आयुष्यभर लांब राहिले, ज्यापासून शाहू राजे राजा असून आयुष्यभर लांब राहिले, आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तर हे सगळं गाव कुसाबाहेर ठेवूनच त्याच्यामध्ये प्रवेश केला. तेव्हा आपल्यासारख्या शोषितांच्या लढ्यातील कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, समर्थकांनी या सगळ्या मोहापासून लांब राहण्याची नितांत आवश्यकता असते. आणि ते धाडस खूप कमी लोकांना जमतं. ते धाडस टिकवणं, वर्षानुवर्ष टिकवणं. फुल्यांच्या सोबत त्यांना त्यांच्या आयुष्यात संपवण्याचे 2-3दा प्रयत्न झाले. एकदा धोंडीबाला, धोंडीबानंतर त्यांचा मोठा शिष्य झाला हे सगळ्यांना ठाऊक आहे. त्यामुळे व्यवस्थेविरुद्ध लढणारी माणसं, मग ते फुले असो, संत तुकाराम महाराज असो, संत रविदास असो, ही माणसं व्यवस्थेला परवडत नाही. आणि ही व्यवस्थेला न परवडणारी माणसं का? तर ही व्यवस्था आमची मुठभर लोकांची मालमत्ता आहे. या मालमत्तेवरती आमचाच अधिकार आहे. आणि आम्ही सांगू तेच नीतिनियम, आम्ही सांगू तेच समाज नियमन, आम्ही सांगू तेच धर्म नियमन. ही जेव्हा व्यवस्था बनते तेव्हा मग बहुतांशी माणसांना त्याच्यापासून नुकसान होतं. फुल्याने नेमकं हेच ओळखलं. आणि म्हणून फुले 19व्या शतकात, बाबासाहेब आंबेडकर 20व्या शतकात. दोघांमधलं अंतर किती? पण दोघंही एक आदर्श गुरु शिष्य आहे. आणि या गुरु शिष्याचं मूल्यमापन करण्याची ऐपत आजही महाराष्ट्रामध्ये नाही, हे मी आग्रहाने या ठिकाणी नमूद करू इच्छितो. आणि हे नमूद करण्याचं सुद्धा धाडस माझ्यामध्ये आहे. म्हणत मी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं, जेव्हा तुम्ही अशा प्रकारची भूमिका आमची सगळे मंडळी घेऊन चालतात, तेव्हा महाराष्ट्राला अजून शिव शाहू फुले आंबेडकरांच्या परंपरा, वैचारिक समृद्धतेचा वारसा अजूनही आपल्या खांद्यावरती पेलण्याची ताकद नाही, हे आजही कोणीतरी ठासून सांगायला पाहिजे. ते मांडलं पाहिजे. हे का सांगतो आपण, हे का मांडतो आपण? तर साध्या गोष्टी आहेत. मगाशी आमचे आठवले बंधू म्हणाले की विकासाच्या साठी या महापुरुषांचं आयुष्य आहे. आणि विकासाच्या परिभाषा काय? तर या सोलापूरला भारतातील पहिल्यांदा भटक्या विमुक्तांची पहिली सेटलमेंट आहे, तुम्हाला माहिती आहे. त्यांच्या स्वातंत्र्य दिन आपण 31 ऑगस्ट साजरा करतो. काय त्यांच्या पालाची अवस्था आहे, काय त्यांच्या मुलांच्या शाळाची अवस्था आहे. सरकार दरबारी योजना आहे की पालामध्ये राहणाऱ्या मुलांना देखील शाळाच्या योजनाचा लाभ घ्यावा. पण आपलं सरकार आधी त्या पालाला, वस्तीला, पालांच्या वस्तीला महसुली गावाचा दर्जा द्यायला तयार नाही. आणि जेव्हा महसुली गावाचा दर्जा नसतो त्या भटक्या विमुक्तांच्या पालाना, त्या पोपटाला, तेव्हा तिथं मूलभूत सुविधा नसतात. हे साधं न समजणारं सरकार आपल्या महाराष्ट्रात अनेक वर्ष आहे.
ते कुणाचा आहे तो वेगळा मुद्दा, ते कुठल्या पक्षाचा आहे तो वेगळा मुद्दा, पण सरकारमध्ये बसलेल्या माणसाच्या मूल्यांचं काय, त्याच्या नीतिमत्तेचं काय, हा जेव्हा प्रश्न आपण विचारतो तेव्हा हा एक झाला भटका विमुक्त. आपल्या महाराष्ट्रामध्ये 9% आदिवासी आहे. या 9% आदिवासीसाठी जेवढे आजपर्यंत प्रत्येक सरकारनं पैसे खर्च केले एकट्या अमरावतीतल्या मेलघाट तालुक्यासाठी, मेलगाव तालुक्यातला एक कुठला तरी चिखलदरा नावाचा भाग, धार्मिक चिखलदरा नावाचा एक भाग, लोक त्या ठिकाणी पिकनिकला जातात. मध्यमवर्गीय सुखवस्तू माणसं त्या ठिकाणी पिकनिकला जातात. पण त्या धारणी मेळघाट या परिसरामध्ये सुद्धा आज बालमृत्यूचं प्रमाण महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर किती वर्ष झाली, 1960 ते 2026, म्हणजे 66 वर्षाच्या महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर सुद्धा आपल्याला या महाराष्ट्राच्या अमरावती सारख्या जिल्ह्यातील एका तालुक्यातील मेळघाटामध्ये आपल्या आदिवासी महिला आणि मुलं याच्या बाबतीत आपल्याला निदान करता येत नाही. ती क्षमता आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही. ती क्षमता जेव्हा आपण महाराष्ट्रामध्ये नाही तेव्हा एका बाजूला मोठमोठे दावे असतात आणि भयान वस्तुस्थिती दुसऱ्या बाजूला असते. भयान वस्तुस्थिती आपण काय म्हणतो, गुजरात आपल्या शेजारला आहे आणि तापी नदी फार महाराष्ट्राच्या जवळ आहे. अगदी नंदुरबारला लागून असणारी तापी नर्मदा या नद्या आहेत. तिथलं पाणी किती किलोमीटर वरती गेलं, तुम्ही भुज कच्छला जर गुजरातच्या गेला असाल तर जवळजवळ 800-900 किलोमीटर अंतरावरती महाराष्ट्राच्या बॉर्डरवरचं मोठ्या धरणातलं पाणी तिकडे गेलं. आपल्या महाराष्ट्रामध्ये 500 किलोमीटरचं कुठलं पाणी ट्रान्सफर झालेलं दाखवा बघू. आपण पाटबंधारे विकासाच्या किंवा धरणाच्या किंवा शेतीला पाणी पुरवठ्याच्या योजनाविषयी बोलतो खूप, पण मी प्रॅक्टिकल उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो की अगदी 500 सोडा 200 किलोमीटर पाणी ट्रान्सफर करणारी आपली पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र सरकारची कोणती, असा जर प्रश्न विचारला तर सातारा मधल्या मान जिल्ह्यातील लोक तुम्हाला सांगतील या प्रश्नावरती तोंड उघडण्याची गरज नाही. मराठवाड्यातील आमचे उस्मानाबादचे मंडळी आहेत, त्यांना माहिती आहे पाणी पुरवठा किंवा दुष्काळातला पाणी हा जो काही प्रश्न आहे त्याच्यावरनं काही वाद होत असतात. अहो, साध्या प्रश्नाला आपण मूलभूत न्याय देऊ शकलो नाही. अशा वेळेला आपण आजही म्हणतो की आम्ही विश्वगुरू होण्याच्या अवस्थेमध्ये आहोत, आम्ही जगामधली तिसरी चौथी दुसरी काय असेल ती अर्थव्यवस्था होण्याच्या लायकीचे आहोत. माझा प्रश्न साधा आहे, आपण जगामध्ये पहिली अर्थव्यवस्था हो की दुसरी अर्थव्यवस्था हो? घर बांधून दिलं नाही, कालवा काढून दिलं नाही, गावाला रस्ता आणून दिला नाही, तरी देखील महापुरुषांना मानता कशासाठी, मानता अशासाठी की त्यांनी तुमच्या मुक्तीची इथून सुरुवात केली. म्हणून फुल्यांनी साधी गोष्ट, अगदी फुल्यांच्या काळामध्ये अनेक लग्न व्हायची आणि अनेक लग्न व्हायची तर फुले तडपून उठले, म्हणाले एक दिवशी एक चालला, कोणी समोरून धावत म्हणाले कुठे चाललास, म्हणे आणखीन एक लग्न करायचं आहे. म्हणे पहिल्या किती आहे, तर म्हणे 4 आहे. मग फुले म्हणाले 5वी कशाला, तर त्याला काही उत्तर देता येईना. आणि मग फुलेच म्हणाले कर 5वी कर, म्हणजे मेल्यानंतर 4गी तुला खांदा देतील आणि 5वी मडकं धरेल. हे फुले आहे, हे फुले आहे. फुल्यांना अपत्य नव्हतं हे तुम्हाला ठाऊक आहे. आणि मग सावित्रीच्या आईवडील फुल्याला वारंवार विनंती करायची की तुम्ही दुसरं लग्न करा. आणि फुले म्हणाले मी जर दुसरं लग्न केलं सावित्रीला अपत्य झालं नाही तर मग पुढे दोष माझ्यातही असू शकतो, सावित्रीत असण्याचा प्रश्न नाही. तर मग फुले म्हणाले की सावित्रीला मुलं होत नाही म्हणून तुम्ही तिला सवत आणायला सांगता, आणि मग जर माझ्यातच दोष आढळला तर तुम्ही सावित्रीसाठी माझ्यासाठी सवत्या घेऊन याल का? ही फुले आहे आणि हा फुले न पेलणार आहे. तुम्ही आज अलीकडे ओबीसीच्या प्रश्नाची चर्चा होते भरपूर, कोणी धावत चालला, फुल्यांनी थांबवला, चाललाच कुठं. फुले म्हणाले फार दिवस घरामध्ये कुलदीपक झाला नाही, म्हणजे पोरग झालं नाही. मग म्हणलं झालं काय, म्हणे झाला कुलदीपक एकदाचा झाला. मग म्हणे चाललाच कुठं, चाललो म्हणे. कुठे, भटजीकडे चाललो. कशाला, विचारायला. काय विचारायला, पोराचं नाव काय ठेवायचं. फुले म्हणाले पोरग कुणाचं, फुले म्हणाले पोरग कुणाचं.
मग म्हणे माझं. मग तुला नाव ठेवायचा अधिकार नाही? हा फुले आहे. हा फुले असा नुसता हौद खुले करणारा, एखाद्या विधवा मुलीला किंवा स्त्रियांना पाहणारा फुले नाही. फुले इथल्या व्यवस्थेच्या मूल्यांना हादरा देणार आहे. म्हणून भारताच्या इतिहासामध्ये खरा महात्मा कोण असेल तर ते फक्त आणि फक्त महात्मा ज्योतिबा फुले आहे. हा खरा महात्मा आहे. याचा अर्थ मी कुणावरती टीका करते असं कोणी समजण्याची म्हणजे उलटा अर्थ काढण्याची गरज नाही. पण खरा महात्मा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शब्द वापरला महात्मा फुल्यांच्यासाठी, तोच मी या ठिकाणी वापरतो. आणि म्हणून त्या फुल्यांचा, त्या शाहूंचा, त्या बाबासाहेबांचा आपण जर वारसा पुढे न्यायची इच्छा ठेवत असू तर आपल्याला व्यवस्थेविरुद्ध लढावं लागतं. कारण व्यवस्थेने यांना स्वीकारलं नाही. व्यवस्थेचे स्वीकारणारे मॉडेल दुसरे आहे आणि त्या मॉडेलचा आणि या मॉडेलचा संघर्ष आहे. आणि म्हणूनच कदाचित तुम्ही संघर्ष हा केंद्रभूत ठेवून तुम्ही तुमच्या मीडियाचं नाव संघर्ष नायक मीडिया ठेवलं. यातूनच ते अभिप्रेत होतं. 8 वर्ष तुम्ही पूर्ण केलीत. अनेक प्रकारे तुम्ही योगदान देताय. आठवले बंधू जसं म्हणाले की या सगळ्याची एकत्रित मोठ बांधावी, एकत्रित करावं. तर या बाबतीत माझ्याकडून जे काही तुम्हाला सहकार्य हवं असेल, जे काही तुम्हाला अपेक्षित असेल ते मी माझ्यातर्फे तुम्हाला देण्याची हमी देतो. आणि संध्याकाळी मला कोल्हापूरला कार्यक्रम आहे, उद्या गडिंग्लजला आहे, त्यामुळं येणं शक्य नव्हतं. पण म्हटलं कोल्हापूरला चाललोय तर मग जाता जाता सोलापूर मार्गे जावं, म्हणून आवर्जून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. आठवलेच आणि त्यांचे सहकारी याचा फारसा माझा काही वैयक्तिक संबंध कुणाचा नाही. त्यामुळं पुरस्कार देणे म्हणजे वशिलेबाजी असते. अनेक लोकांना नाते रिश्ते, कोण माझ्या गावचा, कोण माझ्या भागाचा, कोण माझ्या जाती धर्माचा अशा कल्पनेत असतात. पण या सगळ्या मंडळीचा माझा फारसा काही जवळून संबंध नाही. माझ्याशी कधीही त्यांनी कॉन्टॅक्ट केला नाही. या बाबतीत त्यांनी कधीही बोलणं केलं नाही. आणि मगाशी जसं म्हणाले पुरस्काराचं स्वरूप काय असतं हा मुद्दा अत्यंत गौण असतो. तुमच्या भावना काय आहेत ते अत्यंत महत्वाचं असतं. आणि म्हणून तुमच्या भावनाचा सन्मान करावा, त्यालाही योग्य मान माझ्यातर्फे देण्यात यावा, म्हणून मी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलो. आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. जय भीम, जय भारत.